आपल्या आयुष्याचा प्रवास कसा असतो ना, खरं तर इथे आपण आपल्याही नकळत लहानाचे मोठे होत जातो आणि लहानपणी दप्तराचा ओझही न पेलवणाऱ्या खांद्यांवरती मोठमोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडतात. आपणही ते स्वीकारतो विना तक्रार. पण या सगळ्यांपासून दूर कुठेतरी शांततेच्या कुशीत जाऊन बसलं की लक्षात येतं की चालता चालता किती लांब आलोय आपण. अशा वेळी पुन्हा मागे वळून बघावं असं वाटतं. हरवलेलं काहीतरी शोधावं असं वाटतं. या शोधात मला सापडलं होतं ना माझं बालपण. आठवणींच्या नदी किनाऱ्याने इथं सरळ चालू लागलं की परतीचा प्रवास प्रचंड कठीण. माझंही तसंच झालं होतं काहीसं. एखाद्या लहान मुलासारखं त्या सगळ्या गोष्टी मी अगदी जवळून निहाळत होतो. जे समोर होतं ते नेमकं काय होतं? माझ्या भूतकाळाचा आरसा असेल कदाचित. आयुष्याच्या प्रवासामध्ये एकदा येऊन गेलेली वळणं पुन्हा येत नाहीत असं म्हणतात. मी मात्र 15 वर्षांनी पुन्हा त्याच वळणावर येऊन थांबलो होतो. बाहेरून हे सगळं निहाळत असताना मनाने मात्र मी केव्हाच आत पोहोचलो होतो. जिथे त्याच भिंती होत्या, तोच फळा होता, तेच शिक्षक होते. खरंच काही चालू होतं की भास होते फक्त.
मनात सहज विचार आला तेव्हा, या बेंचेस आपल्याला विसरले असतील का? आम्हाला, आमच्या बेंचमेट्सला. समंजसपणा कमवताना निरागसपणा गमावलाय हे त्या दिवशी लक्षात आलं माझ्या. गेल्या 15 वर्षामध्ये या शाळेने असे कितीतरी बदल अनुभवले असतील. इथल्या सायकलिंगची जागा मोटरसायकलने घेतली. थिगळं लावलेल्या शर्टची जागा स्वच्छ आणि इस्त्री केलेल्या कपड्यांनी घेतली. या कम्प्युटरच्या युगामध्ये कोणी इथल्या मातीत आता लोळत नसेल कदाचित. पिझ्झा बर्गरच्या युगामध्ये कोणी झाडावरच्या चिंचांसाठी भांडणही करत नसेल. पण या सगळ्या बदलांमध्ये एक गोष्ट मात्र चिरंतर आहे, ती म्हणजे या शाळेचा सुगंध, जो आमच्या मनामनात आहे, आमच्या बालपणात आहे. टूटताना टूटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी. सरताना सरते वेळ का सांगना, तुटताना तुटतो जीव हा.